समोर तुम्हाला दिसतंय इथे की नाग आहे आणि आकाराने तो छोटासा आहे. जरी छोटा असला तरी मात्र विषारी वर्गामध्ये असल्यामुळे आपल्याला त्याच्यापासून थोडंसं जपूनच राहावं लागणार आहे. आज परत बांधा बसले होते. पाचवी सहावी वेळ आहे हो सर या वावरात. मागच्या वर्षी बी असंच झाडावर चढला होता, मारला. एकदा ना वावर नांगरताना एकदा गावात आलं का व्हिडिओ मध्ये आलं. नागाचे पारा काढूनच बसलेला होता, मारायला नाही. जितेंद्र शिवाजी ना या ठिकाणी आलो आपण जवळ कडलग मध्ये. जितेंद्र शिवाजी कडलग यांच्या मळ्यामध्ये आलो आहे आणि तुम्ही इथं पाहत आहे की डाळिंबाचा बाग आहे आणि डाळिंबाच्या या झाडावरती या ठिकाणी तुम्हाला दिसतंय एक साप बसलेला आहे. आणि थोड्या वेळापूर्वी त्यांनी कॉल केला होता की आमच्या डाळिंबाच्या बागेमध्ये डाळिंबाच्या झाडावरती जे एक साप बसला आहे आणि इथं आल्यानंतर आपल्याला दिसतंय की तो विषारी वर्गामधला साप आहे, नाग आहे. आणि माझे शेजारी उभेत कडलग त्यांनी सांगितलं की 2-3 दिवसापूर्वी कांद्याची फवारणी करत असताना त्यांना तो बांधावरती दिसला होता आणि आज 2 दिवसानंतर या डाळिंबाच्या झाडावरती त्यांना दिसला आहे. त्याने आपल्याला कॉल केला होता. या ठिकाणी आलो आपण, त्याला आपण घेऊ सुरक्षित ताब्यात आणि नंतर निसर्गामध्ये सोडून देऊ. पण ज्या पद्धतीने तो झाडावरती बसला आहे तर डाळिंबाला एक विशिष्ट प्रकारच्या फांद्या असतात आणि त्याच्यावरती आधार घेऊन तो साप त्या ठिकाणी बसलेला आहे. कदाचित त्या ठिकाणी शिकारीसाठी अशा प्रकारचे साप येतात आणि डाळिंबाला काटे जरी नसले तरी पण त्याचे जे फणगाडे थोडेसे ते असे थोडेसे काटेरी असतात, त्याच्यामुळे त्याला सहजासहजी खाली उतरता येणं शक्य नाही आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी तो बसला आहे. ते आपण याला सुरक्षित घेऊ ताब्यात आणि नंतर निसर्गामध्ये पुन्हा सोडून. कात नाही पण त्याला ते काय असतं ठराविक ते हे असतात ना, त्याला जरासं काट्यासारखं. याच्या आधी एकदा दोनदा झाडाव काठी नाही दिलं. काय रे हॅलो. हा अरे नाग आहे वावरात, डाळिंबाच्या झाडावर बसलाय. सरांना बोलवलं होतं, गिरी सरांना आले ते पकडू जाईल. नाही स्वतःच आहे पण मग नागच आहे ना, पाहिलं मी प्रत्यक्ष. तो बी आहे इथं. समोर तुम्हाला दिसतंय इथे की नाग आहे आणि आकाराने तो छोटासा आहे. जरी छोटा असला तरी मात्र विषारी वर्गामध्ये असल्यामुळे आपल्याला त्याच्यापासून थोडंसं जपूनच राहावं लागणार आहे. आणि या पद्धतीने डाळिंबावर कधी कधी साप बसू शकतात. हलकेच घेऊ आपण त्याला. या डाळिंबाच्या झाडाला अगोदर सांगितलं की थोडेसे काटे असतात, त्याच्यामुळे त्याला सहजासहजी या ठिकाणी काही बाहेर येता येणं शक्य नाही. त्याच्यामुळे आपण सावधानपूर्वक त्याला घेऊ ताब्यात नंतर निसर्गामध्ये सोडून देऊ. परंतु असे डाळिंबाच्या झाडावरती मात्र जर साप गेले त्यांना स्वतःलाच त्या ठिकाणी निघता येत नाही व्यवस्थित. आपल्याला त्याला काढावं लागणार आहे व्यवस्थित. बरं का सर, ठीक आहे. निघतो नाही निघाला काटा घुसला वाटतं ते तिथे.
मी कसं बस त्याच्या मागं पळालो तसंच डेअरिंग मध्ये काहीच नव्हतं इथं बांबू बिंबू सगळे गोळा करून टाकले. तेव्हा ते बारीक काढू का ते काढू की पाहिजे ते झाडापाशी आलं 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 आलं. या ठिकाणी दिसतंय आपण डाळिंबाच्या झाडावरनं त्याला आपण घेतलंय सुरक्षितपणे आणि अशा पद्धतीने कदाचित शिकारीसाठी आला मात्र झाडावरती आधार शोधण्याच्या नादामध्ये मात्र तो झाडावरती गेला होता. आता तुम्हाला दिसतंय की खाली घेतल्यानंतर त्या ठिकाणी तो एकाच जागेवरती लक्ष केंद्रित करून शांतपणे बसलाय. परंतु शेतकऱ्यांना मात्र कधी कधी डाळिंबाचे बाग असतील किंवा दुसरी कोणती अन्य शेती असेल शेतकऱ्यांना मात्र अशा प्रकारचे साप जर आले तर त्या ठिकाणी सावधानता बाळगावी लागते. आणि बऱ्याच ठिकाणी सापांविषयी अंधश्रद्धा असल्यामुळे त्याच्याविषयी काही माहिती नसल्यामुळे बरेच जण सापांना घाबरतात आणि त्याच्यामुळेच कधी कधी सापांच्या हत्या मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकते. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की डाळिंबाच्या झाडावरनं त्याला आपण घेतलंय खाली नंतर निसर्गामध्ये आपण त्याला पुन्हा सोडून देऊ. वाईट वर आहे. झाड असू शकतो का मारू असं? मला ते मारल्यासारखंच वाटतंय. ती जी पण कशी बाहेर काढून ठेवली त्यांनी. तो एकदम शांत फाडा काढून बांधावर बसलो होतो. मी आपलं डेली चक्कर राहतो माझं आलो तसं बसूनच राहिलो. म्हटलं आता तुम्हाला कॉल केला बघितलं कॉल केला. जरी इकडनं यायचा फोटो काढा एवढा स्त्रियाचं लई चाललंय मग आता मला मी नाही येऊ शकत भाऊ. मीच नाही काढला एक फोटो. जाऊन दे काय फोटो. इथे दिसतंय तुम्हाला आपण नेहमीसारखे किट वापरलंय की ज्या किटचा वापर करून त्याला आपण सुरक्षित घेऊ ताब्यात आणि ताब्यामध्ये घेतली होती पुन्हा निसर्गात सोडून देऊ. परंतु पुन्हा एकदा नमूद करतोय की अशा प्रकारे शेतीमध्ये डाळिंबाच्या बागा असू दे किंवा कोणत्याही असू दे शेतीमध्ये अशा प्रकारचे साप मात्र दिसू शकतात आपल्याला. आणि कोणत्याही प्रकारे सापांना जर आपण जवळ जाऊन हाताळण्याचा पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न जर केला नाही तर ते कोणत्याही पद्धतीने म्हणजे कोणतेही जनावर एखादा वन्यजीव असू द्या किंवा माणसं असू द्या त्यांना ते त्रास देत नाही. मात्र त्यांच्यासोबत त्यांना असुरक्षित वाटलं तर ते मात्र आपल्यावरती हल्ला करू शकतात. म्हणून कोणताही साप जर दिसला तर सगळ्यांना विनंती आहे की त्याच्या फार जवळ न जाता त्याच्यावर फक्त लक्ष जरी ठेवलं तरी ते थोड्या वेळामध्ये तिथून त्या जागा बदलून दुसरीकडे जाऊ शकतात. मात्र कोणत्याही पद्धतीने सापांच्या जवळ जाणं किंवा त्याला हात लावण्याचा प्रयत्न करणं हे मात्र आपण जर टाळलं तर आपण 0 बाईट या संकल्पनेला सामोरं जाऊ शकतो. त्यासमोर तुम्हाला दिसतंय त्या किटचा वापर करून त्याला आपण तास तिथे बांधावर बसलो. आपण याला एक असं की जी किट आहे त्या किटचा वापर करून याला सुरक्षित घेऊ ताब्यात नंतर निसर्गामध्ये सोडायचं. माझी जाती तर येतंय का काय होईल ते नाही सांगते डोळ्यांनी पाहून. मला तर मादी सारखंच वाटतंय.
बोटाला काय झालं सर लागलं. आम्ही एक 4-5 दिवसापूर्वी फवार मारताना इथं बांधावर बघितला होता. त्याच्यानंतर आज परत बांधावरच होतात. चालत चालत आला आणि तो डाळिंबाच्या झाडावर चढून बसला. मग आम्ही गिरी सरांना बोलवलं, 1 तास पुरसून तिचं राखण केलं. ते आले, त्याला धरलं आणि आता ते घेऊन जाणार निसर्गामध्ये सोडून देतील. जितेंद्र शिवाजी कडलग, जवळ कडलग यांच्या डाळिंबाच्या बागेमध्ये जो आपल्याला नाग सापडला होता, या नागाला आपण त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये या ठिकाणी आपण सोडून दिलं.